आणि इथे ही मांजर आहे आमची. तर मांजरीला 2 पिल्ल झाले होते आणि एक बोका एक मांजर आहे. तर मांजर चालली आहे आमच्या घरी, म्हणजे माझ्या सासरी, आणि दादान ते सोडून येणार आहेत. आणि एक बोका आहे तो कुठे पण सोडून देणार आहेत रानावनात. आणि गार्गी पण चालली आहे ना, गार्गी पण चालली आहे आर्यनला भेटायला. आणि हे अशा प्रकारे मांजर आहे. मी नाही हातात घेत मांजर कधी. गार्गी बेल्ट लाव, जा हेअर बेल्ट लाव. थांब बर का. हा, या पिशवी मध्ये गुड मारून जाईल अक्का. काय गाव त्यात? काय नाही आपल्या घरी द्यायची नाही कॅट. बिल्ली का पिल्ली? बिल्ली का बिल्ली, बिल्ली का बिल्ली, बिल्ली का बिल्ली, बिल्ली का बिल्ली. गाडी आलेली आहे तुम्हाला माहितीच आहे. तर मी चालले पार्लरमध्ये आणि डोहाळ जेवण देखील असणार आहे दिवाळी झाल्यावरती. तर तारीख अजून फिक्स नाही आहे, तुम्हाला तारीख फिक्स झाली की मी सांगेलच. आणि इथे मस्त गारवा आहे, बाहेर खूप ऊन आहे. आणि गार्गी गेली आर्यनकडे. तर दादा जाईन संध्याकाळी आणायला 3-4 वाजता तिला. आणि ती नसली म्हणजे बाळ पण व्यवस्थित झोपतं. आणि हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण. आणि आज आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दिवाळीच्या देखील सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे आहे मृगनयनी पार्लर. तर याच पार्लरमध्ये मी येते आणि माझं सगळं घेऊन झालं, म्हणजे पार्लरचं करून झाल्यानंतर मी इथे काही वस्तू घेत होते, टिकल्या वगैरे काही. तर मी इथेच घेते बऱ्याचशा वस्तू. आणि मी हा जो हेअरला लावायचा ब्रोच आहे तो घेतला होता. आणि मेहंदीचे कोन वगैरे घेतले होते. गार्गीला खूप मेहंदी आवडते त्यासाठी. तुम्हाला माहितीच आहे मी पार्लरला कुठे येते. तर ह्या आहेत पार्लरच्या ताई आणि ही खूप सुंदर करते. खरं तर ही नव्हती मी आले तेव्हा, आणि त्याही खूप सुंदर करतात. आणि ही आज हिने केलं, हिने पण छान केलं, परंतु नवीन आहे ना, नवीन स्टुडंट आहे आणि त्यांचे भरपूर सारे स्टुडंट आहेत. आणि मागच्या वेळेला हीच होती, मस्त केलं होतं तिने. तर सगळं छान करते. तुम्हाला कोणाला यायचं असेल, आळकुटीमध्ये कोणी राहत असेल तर नक्की या, एकदा भेटून जा. आणि सर्वांना हॅपी दिवाळी. आणि आम्ही निघालो फटाके आणायला गावसाठी. तर पप्पा आलेत मला घ्यायला, दादाने सोडलं होतं जाताना पार्लरमध्ये. तर बघू आता काय काय फटाके घेते मी. आणि बांगड्या देखील घ्यायच्यात डोहाळ जेवणासाठी. हॅलो. आणि आम्ही मी आताच पार्लरवरून आले. तर बरंच काही शॉपिंग केली आहे गार्गीसाठी. मी एवढे असे फटाके देखील घेऊन आले आणि आम्ही वाजवणार आहे. गार्गीला भीती वाटते काही फटाक्यांची. आणि इथे आमच्या बाळाचं चाललंय मस्ती, धिंगाणा घालतंय आज, खूप गप्पा मारायला लागतात. आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. जास्त नाही आणले, थोडेच आणले, परंतु ते भरपूर वाटतायत. आणि गार्गी आमच्या घरी गेले, त्यामुळे आता ती नाहीये म्हणूनच दाखवते ना. ती जर असेल ना तर तिला सगळे घेऊनच बसणार ती पिशवीमध्ये पूर्ण. तिला आता रोज थोडे थोडे काढून द्यावे लागतील. आणि हे काय, हा हे भुईचक्रचं एक पॅकेट आहे. छोटं भुईचक्र आहेत हे छोटेवाले. आणि एक मोठं पण आणलंय. आणि हे पॉपअप्स आहेत. तर हे गेल्या वर्षी आम्ही दुबईला वाजवले होते, गार्गीला दिले होते. तर ते तिकडे खूप महाग होते, इकडे 10 रुपयाला एक होतं मे बी. तर मी घेऊन आले, 10 पॅकेट्स आणले त्याचे. आणि हे काहीतरी वेगळं आहे.
आणि हे अशा प्रकारे आहे. याचे कलरचे फटाके फुटतात. हे तडतडी का काहीतरी म्हणतात याला. त्याचं एकच आणलंय बघायला. आणि जर काही संपले आवडले दुसरे तर दुसरे आणू परत जाऊन किंवा कोणी गेलं तर. आणि याच्यामध्ये फुलबाज्या आहेत, छोट्या टाईपचे छोटे फुलबाज्या आहेत हे. तर याचं एक पूर्ण बॉक्सच आणलेला आहे. स्पार्कल्स. आणि इथे याला काय म्हणतात, नागोबा ना, नागोबाची गोळी, ही नागगोळी. तर याचं एक पॅकेट आणलंय. आता ती किती घाबरते काय माहिती, का घाबरते का काय माहिती नाही. आणि हे रनिंग बटरफ्लायचं आहे. तर याचे कलर्स बाजूला पडतात असं माहिती नाही, म्हणजे अजून मी वाजवलेलेच नाहीत फटाके. तर हे अशा प्रकारे एक पॅकेट आहे. बघू काय होतं, आता संध्याकाळी वाजवणार आम्ही सगळे. त्याचं एकच आणलंय मी सध्या टेस्ट करण्यासाठी कोणते कसे आहेत काय. आणि हे मोठे भुईचक्र आहे. आणि हे अशा प्रकारे मोठे भुईचक्राचं एक पॅकेट आणलंय. आणि हे सगळ्यांचं फेवरेट पाऊस. आणि तोही मोठा पाऊस घेऊन आले एकदम. जास्त म्हणजे जास्त वेळ राहील असा पाऊस आहे हा. पाहू शकता तुम्ही. आणि हे दरवाजाचं तोरण आहे, दरवाजाला लावण्यासाठी. तर हे मी दुबईला घेऊन जाणार आहे. आणि इथे लवंगी फटाके आहेत. तर हे लवंगी फटाके देखील मी 4च आणलेत, 4 लड आणलेत. जर संपले तर आणता येतील, परत जातात सारखे आळकुटीला वगैरे. आणि हे काय, हा हे पण हे भुईचक्र. आणि याचं अजून एक पॅकेट आणले. हे 2 आणलेत. हे फुलभाज्यांचे 2 पॅकेट घेतलेत. एवढे फटाके आणलेत तरी 1000 रुपयाचे झाले ते. आणि डोहा जेवणासाठी बांगड्या देखील आणलेल्या आहेत. तर या हिरव्या कलरच्या बांगड्या आहेत अशा प्रकारे. त्या अशा आणल्यात हिरव्या. आणि अजून त्याच्यामध्ये घालायला गोट नाही घेतले मी. आणि माझ्याकडे दुबईला भरपूर होते, परंतु आता इकडे घ्यायचे तिकडे घ्यायचे, मी ते तिकडेच राहिले. बघू तशाच झाले किंवा मग ठरवूया अजून काहीतरी. तर ह्या 2 डझन घेतल्यात मी. आणि तशी डोहा जेवणाची ज्वेलरी असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा आहे डोहा जेवणाचा ब्लाऊज. तर खूप छान शिवलाय तिने. आणि डिझायनर ब्लाऊज तिला मी सांगितलं होतं शिवायला, त्या ताईंला द्या. तर खूप छान, म्हणजे मी जिथे पार्लर जाते त्याच ताई शिवतात. आणि साडी तर तुम्हाला मी दाखवली होती, परंतु पुन्हा एकदा दाखवते. तर डोहा जेवण, ही आहे डोहा जेवणाची साडी. आणि अशा प्रकारे आहे. तर तिला गोंडे आहे तिथे. आणि शक्यतो डोहा जेवणाला आमच्याकडे हिरवी साडी घेतात, त्यामुळे मग हिरवीच साडी आहे ही देखील. आणि याचा जो पदर आहे तो लाल आहे. मी आवरून ठेवते हे सगळं. आणि गार्गीला घेऊन येतील आता. कोणीतरी जाईल, पप्पा जातील किंवा दादा जातील. दादा जाईल, मग तिला त्यातले फटाके द्यायला सुरुवात करेल थोडे थोडे. आणि डोहा जेवणासाठी हे देखील आणलेलं आहे. केसां काय म्हणतात त्याला, हेअरस्टाईलसाठी केसांचा ब्रोच आहे हा. तर मग लागेल डोहा जेवणाला म्हणून मी घेऊन आले. आणि बाकीच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत, टिकल्या वगैरे. आणि त्यासोबत मेहंदीचे कोण आणलेत, आत्ताही लागेल आणि डोहा जेवणाच्या वेळेलाही लागतील, मग मी 3 कोण घेऊन आले. आणि टिकल्या वगैरे आहेत, बाकी काही नाही जास्त. आणि गार्गी आली, तू आपल्या घरी गेली होती, काय झालं, रडली तू? मग डोळ्यात काय गेलं, काय त्याच्यात
ताक दिलंय सासूबाईंनी. अरे वा, त्यांना माहिती मला आवडतंय. माझ्यासाठी आणलं, आजीक नाही दिलं. मला काहीतरी दिलंय नानीने. तिकडं काय दिलंय दाखव मला. दाखव. तर मम्मीने सगळी चकलीची भाजणी काढून ठेवली आहे आणि मी पण दुबईला चकली सेल केलेली आहे. तुम्हाला माहिती नसेल कारण मी गेल्या दिवाळीला गेली होती. तर मला चकली बनवता येते व्यवस्थित, म्हणजे कुरकुरीत वगैरे होते. आणि भाजणीची तर तिकडे भाजणीचं भेटत नाही, म्हणजे भाजणीचं पीठ वगैरे. आणि जमलंही पाहिजे. चकली खूप ट्रिकी असते बनवण्यासाठी. तर इथे मम्मीच्या प्रमाणात मम्मीने मला घेऊन दिले काय काय आहे ते. मी माझं प्रमाण नाही लावलं इथे, तर मी तुम्हाला दाखवते. आणि मग ते भाजणार आहे आणि उद्या दळून आणणार आहे मम्मी. आणि बाहेर पाऊस चालू आहे, गरजत आहे बाहेर, आणि लाईट गेलेली, तर गॅसवर भाजावं लागणार आहे हे सगळं. आणि इथे अर्धा किलो तांदळाला इथे घेतलेले आहेत साबुदाणे. तर हे 125 ग्रॅम साबुदाणे, 50 ग्रॅम पोहे आहेत. हे तुम्ही बारीक पोहे, जाड पोहे कोणते घेऊ शकता. आणि इथे आहेत धने, तर हे 25 ग्रॅम धने आहेत. आणि इथे पावशर मुगाची डाळ आहे आणि पावशर डाळ्या आहेत, म्हणजे चण्याच्या डाळीच्या डाळ्या बनवतात. तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठही घालू शकता. आणि इथे आहे 100 ग्रॅम उडदाची डाळ अशा प्रकारे. तर मी आता हे भाजणार आहे सगळं. मंद आचेवर भाजून घ्यायचंय गॅसवरती. तुम्ही जास्त जोर म्हणजे जास्त काळं नाही करायचंय. आणि अशा प्रकारे भाजणी भाजून झालेली आहे. तर आता हे थंड झालं की पिशवीत भरून मिक्स करून ठेवणार. आणि इथे तुम्ही पाहू शकता जोरदार अवकाळी पाऊस झालाय. आणि इथे पिल्ल कुठे याच्या खाली आहेत, पिल्ल बाहेर आहेत अजून. आणि इथपर्यंत पाणी आलंय आतमध्ये. अच्छा हा, तिथं कोपऱ्यात पिल्ल बसले. तिथं सगळी नाही आहेत मम्मी. हा का गाऊ, फटाके वाजवायला पाऊस आहे ना बाहेर. नानीने दिलेला हार घालूनच बसली आहे गाऊ. आणि गार्गीसाठी आजीने गन आणली आहे खेळायला. आणि गार्गी घाबरून बसली त्याला. दुसरे फटाके कुठे आहेत? दुसरे ते काढून ठेवले होते. आण जा गाऊ, बास्केट मधले फटाके आण, ते वाजत नाही. जा, हे नको. एवढी भीती. वाजत होता काय काही. ये ना इकडं, अजून एक लावू आपण. भुईचक्र लावू आता. उलट
आणि अशा प्रकारे आम्ही धनतेरस सेलिब्रेट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.